लोकसभेमधल्या अपयशानंतर विधानसभेसाठी महायुती कंबर कसून कामाला लागलेली आहे। लाडकी बहीणसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा मोठा गाजावाजा करण्यात येतोय, पण एकीकडे हा धूमधडाका सुरू असताना भाजप आणि शिवसेनेमधल्या नेत्यांकडून राष्ट्रवादी संदर्भातली नाराजी उफाळून आलेली आहे। त्यामुळे अजित पवार आता काय करणार हा प्रश्न विचारला जातोय। पाहुयात एबीपी माझाचा या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली। असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडून आला। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही। आधी एकनाथ शिंदेंचे शिलेदार तानाजी सावंत आणि आता भाजपचे प्रवक्ते गणेश हाके, दोघांच्याही रडारवरती आहे अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस। सत्तेत शिवसेना आणि भाजपनं राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसणं दोघांनाही पटलेलं नाहीये आणि राष्ट्रवादीबद्दलची ही मळमळ जाहीरपणे बोलून दाखवायला दोघेही कसरले नाही। राष्ट्रवादीसोबत बसल्यावरती उलटी होते असं तानाजी सावंत म्हणत नाही, तोवरच गणेश हाकेंनी सुद्धा राष्ट्रवादीशी युती असंघाशी संघ आहे असं म्हणत नवीन वाद निर्माण केलाय आणि खुद्द अजित पवार यांनी यावरती इशारे वजा उत्तर दिलंय। 24च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दुर्दैवानं आमच्या बरोबर हे अजित दादा गटाच्या राष्ट्रवादीची युती आहे। खरं म्हणजे त्यांची युती त्यांना पटली ना आम्हाला पटली, पण हे अशा पद्धतीची असंघाशी संघ म्हणतात तसा आता आमचा संघ घडून आला। आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी, मोदी साहेबांशी, देवेंद्रजींशी, ह्या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे। तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात। गणेश हाकेंची पक्षाची अवस्था आहे ती अवस्था म्हणजे बाण लागलेल्या राजहंसासारखी आहे। त्यामुळं त्यांना आता नवीन ऊर्जा प्राप्त होण्याकरता त्यांनी ते वक्तव्य केलंय। आम्ही त्यांना कवडीची किंमत देत नाही, मात्र अशा सज्जन माणसांचे हाल सुद्धा आम्हाला डोळ्यानं बघवत नाहीत। त्यामुळं गणेश हाकेंनी गणेश चतुर्थीच्याच पूर्वी पक्षाने त्यांचं विसर्जन करू नये याची काळजी घ्यावी। तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावरती राष्ट्रवादीमध्ये प्रचंड संताप आहे। तानाजी सावंत यांना एकनाथ शिंदे यांनी कडक समज द्यावी अशी ही मागणी होतीये। हाडामासाचा शिवसैनिक कधीही या विषयात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं माझं जमलेलं नाही। शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव जसं एनर्जी म्हणतोय पुढे खाली उलट्याला चालवतात ती अवस्था आहे। आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात। ही वस्तुस्थिती सर्व होत नाही। मला कोणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भुकं पडत नाही। माझं काम मी काम करतो, मी कामाचा माणूस आहे। तानाजी सावंत साहेब हे एक मुक्त विद्यापीठ आहे, ते मुख्यमंत्र्यांच्यावर सुद्धा बोलतात। आता अशा बोलण्यामुळं युतीमध्ये गैरविश्वासाचं वातावरण तयार होतं। निवडणुकीच्या तोंडावर हे अतिशय हानिकारक आहे। याची जाणीव जर याला नसेल तर त्याला मुख्यमंत्र्यांनी समज देण्याची आवश्यकता आहे। मला असं वाटतं की असं का चाललेलं आहे याचा विचार जो आहे हे ज्येष्ठ मंडळीचे म्हणजे कारभारी जे आहेत आमच्या पक्षाचे, BJPच्या पक्षाचे आणि शिवसेना शिंदे गटाचे, यांनी याचा विचार करायला पाहिजे आणि आपापल्या लोकांना हे अशा काही कमेंट्स करण्यापासून थांबवलं पाहिजे। तानाजी सावंत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भेटीसाठी बोलावल्याचं कळतंय। त्यामध्ये शिंदे सावंतांना कोणता डोस देतात ते पाहावं लागणार आहे। पण भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीबद्दलची ही मळमळ महायुतीमध्ये वादाची ठिणगी ठरू शकते। आधीच अजितदादांना सोबत घेऊन लोकसभेमध्ये भाजपचं मोठं नुकसान झालं असे ताशेरे संघानं ओढले होते। शिवसेनेमधल्या आमदारांसंदर्भात देखील अजितदादांबद्दलचा राग लपून राहिलेला नाहीये। दुसरीकडे लाडकी बहीण योजना असो अथवा मालवणमधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्याचं प्रकरण, अजितदादांनी देखील आपल्या वेगळेपणाची चुणूक दाखवून दिलेली आहे। नागपूरमधल्या रेशीमबाग मैदानावरच्या लाडकी बहीण कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेजारीच असलेल्या डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसरात भेट दिली। पण तिथे असून सुद्धा अजित पवार यांनी
हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं. पण एकीकडे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांची टोकाची भाषा, तर दुसरीकडे महायुतीमध्ये राहूनही वैचारिक मतभेद. या कात्रीत सापडलेले दादा भविष्यात कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.